नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीला एक मोठी परंपरा आहे. वैचारिक परंपरा, विचार स्वातंत्र्याची परंपरा. अर्थात हिंदू हे नाव गेल्या 1200 वर्षातलं आहे आणि हे पुराव्याची सिद्ध झालेलं आहे की महाभारत रामायण काळात काही हिंदू हे नाव नव्हतं, परंतु तेव्हा वैदिक धर्म होता, आपला वैदिक परंपरा होती. त्याला आपण वैदिक परंपरा अशा नावाने संबोधतो. ह्या परंपरेबाबत, त्याच्या विचारांबाबत, आचारांबाबत खूप मतभेद असू शकतात, हे खरं आहे. आणि मतभेद हे असणारच. त्यात दोष, वैदिक परंपरेमध्ये अनेक दोष होते, हे खरंच आहे. अनेक उणिवा होत्या, हे खरंच आहे. परंतु याच बरोबरीने तिथे एक वैचारिक स्वातंत्र्य होतं, वैचारिक उदारपणा होता, वैचारिक उदारता होती. हे एक त्याचं आपल्या वैदिक परंपरेचं एक वेगळेपण होतं किंवा वैशिष्ट्य म्हणावं लागेल, ठळक वैशिष्ट्य. की वैचारिक सहिष्णुता ही तिथे होती, की ज्याला हे वैदिक परंपरा हे पटत नव्हतं, जमत नव्हतं, ह्याला सुसंगत असं त्याला आचार जमत नव्हते, पटत नव्हते, त्यांनी वेगळा मार्ग धरला. आणि त्याला वेगळा मार्ग धरण्याचं हे आपल्या परंपरेने, संस्कृतीने स्वातंत्र्य दिलं, हे सत्य आहे. आता तिथेही काही त्रास झाला असेल, हे नक्की असेल, नक्की असणार आहे. परंतु तो त्रास हा जीवावर उठलेला नाही, म्हणजे समोरच्याचं अस्तित्व संपवणारा झालेलं नाही आहे. की तू तुझ्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो, तुला पटेल तसं तू वाग, आम्हाला पटेल तसं आम्ही वागू. तू वेगळा विचार समाजाला दे, आम्ही समाजाला वेगळा विचार देतोय. जो आम्ही जो विचार देतोय तो तुला पटत नाही, जमत नाही, हरकत नाही, तू वेगळा विचार समाजाला दे. आणि तसं घडलं, तसंच घडत होतं. म्हणून आपल्या वैदिक परंपरे, म्हणजे भारतीय संस्कृतीतच, वैदिक परंपरेच्या अंतर्गतच बौद्ध परंपरा आली, त्यानंतर जैन परंपरा आली, लिंगायत परंपरा आली, आणि अगदी अलीकडच्या काळात 500-600 वर्षांच्या काळामध्ये शीख परंपरा आली. म्हणजे हे जरी ह्यांना आपण धर्म म्हणत असलो, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म, लिंगायत धर्म हे जरी म्हणत असलो, तरी ते आपल्या भारतीय संस्कृतीचा किंवा हिंदू धर्माचाच, वैदिक धर्माचाच, वैदिक परंपरेचाच एक भाग आहे. आपल्या सर्वांची संस्कृती, आपल्या सर्वांचं मूळ हे एकच आहे. म्हणजे झाड एक आहे, फांद्या वेगवेगळ्या आहेत. तेव्हा अशाच ह्या आपल्या परंपरेतले उदार, सहिष्णू अशा आपल्या परंपरेतलेच एक बौद्ध परंपरा आणि दुसरी जैन परंपरा, याविषयी म्हणायचं झालं तर एकूण 28 बुद्ध झाले. मी 27-28 बुद्ध झाले. काहींच्या मते 27 झाले, काहींच्या मते 28 झाले. तर भगवान गौतम बुद्ध ह्यांना 27वे बुद्ध असं म्हटलं जातं. आणि महावीर, भगवान वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते, हे शेवटचे तीर्थंकर होते. भगवान महावीरांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले होते. त्या परंपरेतले पहिले वृषभ हे तीर्थंकर होऊन गेले, आणि शेवटचे तीर्थंकर हे भगवान महावीर होते. म्हणजेच बुद्ध परंपरा आणि जैन परंपरा हे आपल्या परंपरेचा, आपल्या वैदिक परंपरेचाच एक भाग आहे. आता या दोन्ही परंपरेचा, दोन्ही धर्मांनी समाजाला, आपल्या संस्कृतीला, एकूण मनुष्य जातीला खूप काही दिलेलं आहे. अहिंसेचा विचार दिला, माणसाला मुख्य त्यांनी जगण्याचा विचार दिला, आदर्श जगण्याचा विचार दिला, माणुसकीचा विचार दिला, मानवतेचा विचार दिला, शांतीचा विचार दिला. हे खरंच आहे. परंतु आज आपण जर विचार केला तर बौद्ध परंपरा जी आहे
तिचा खूप विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जैन परंपरा जी आहे, जैन धर्म आहे, तिचाही विस्तार झालेला असला तरी तो विशिष्ट मर्यादितच आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ देशाबाहेर जैन धर्म फारसा बघायला मिळत नाही. म्हणजेच एकूणच साधारणपणे जैन बांधवांची ही संख्या जी आहे ती 45 ते 50 लाखाच्या आसपास जाते, अगदी जगभरातली. आणि त्यातही 2 पंथ आहेत, एक दिगंबर आणि एक श्वेतांबर. आणि आपल्या बौद्ध बांधवांची, बौद्ध धर्मियांची जी लोकसंख्या आहे जगभरातली ती जवळजवळ 50 कोटीच्या घरात जाते, 50 ते 55 कोटीच्या घरात जाते. मग आता दोन्ही साधारणपणे जैन हा धर्म तर खूपच प्राचीन आहे. जे ऋषभ मुनी होऊन गेले त्यांचा कालावधी हा तर खूप म्हणजे 5000 वर्षांपूर्वीचाच आहे. आणि बौद्ध परंपराही आपली जुनी आहे. परंतु हे जरी असलं तरी देखील भगवान गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि भगवान महावीर हे एका काळातले आहेत, हे समकालीन आहेत. दोघांमध्ये साधारणपणे या दोघांमध्ये भगवान गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे भगवान महावीरांपेक्षा वयाने मोठे होते. पण तरीही हे दोघेही समकालीन होते आणि दोघेही 2 विचार, समाजहिताचे, राष्ट्रहिताचे, मानव कल्याणाचे 2 स्वतंत्र विचार घेऊन मार्गक्रमण करत होते. आणि त्यांच्या आधी, दोघांच्याही आधी म्हणजे भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांच्याही आधी 27 जवळजवळ बुद्ध होऊन गेले. आणि तीर्थंकरांच्या आधी जवळजवळ 23 तीर्थंकर होऊन गेले. तरी देखील धर्माचे मुख्य संस्थापक, दोन्ही धर्मांचे मुख्य संस्थापक हे दोघांनाच मानलं जातं. ह्याचं कारण असं की ह्या दोघांनी आपापल्या धर्माचा विस्तार हा मुख्यत्वेकरून वाढवलेला आहे, विस्तार केलेला आहे. धर्माची जी लोकप्रियता आहे ती दोघांमुळे जास्त झालेली आहे, प्रसिद्धी झालेली आहे, वाढलेली आहे. त्यामुळे बौद्ध धर्म म्हटल्यावर पटकन आपल्या डोळ्यासमोर भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध येतात. आणि जैन धर्म म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पटकन वर्धमान भगवान महावीर येतात. दोघांनी शांती, प्रेम, करुणा, दया, अहिंसा याची शिकवण दिलेली आहे, मानव कल्याणाची, मानवतेची शिकवण दिलेली आहे, हे निस्संदेह. परंतु आता मग या दोघांच्याही एकूण विस्तारामध्ये जो विस्तार झाला त्यामध्ये बुद्ध धर्मियांचा विस्तार एवढा झाला, त्यात भगवान गौतम बुद्ध यशस्वी ठरले. आणि हा जैन धर्मियांचा विस्तार कमी झाला. असं का? आता 50 कोटी आणि 50 लाख, तर 50 कोटी संख्येचे 1% म्हणजे 50 लाख होतात. मग एवढा फरक कसा काय? दोघंही जवळजवळ एका काळातले असूनही, दोघांना एवढी मोठी दीर्घ परंपरा असूनही, दीर्घ इतिहास असूनही एवढा फरक कसा काय लोकसंख्येमध्ये की जैन परंपरेचा विस्तार का एवढा होऊ शकला नाही? तर भगवान गौतम बुद्धांनी जी साधना केली, त्यानंतर त्यांना तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली, त्यांना त्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली. बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. त्यांना सर्वजण बुद्ध म्हणू लागले. कारण बुद्ध ही एक स्थिती आहे, बुद्ध ही एक अवस्था आहे. सर्व मोहपाशाच्या, ज्ञानाच्या, बुद्धीच्या, सगळ्याच्या ऐहिक आणि भौतिकतेच्या, सुखांच्या, दुःखांच्या पलीकडची झालेली अवस्था म्हणजे बुद्ध अवस्था आहे. आणि महावीरांनी तशी घोर तपश्चर्या केली, साधना केली. मग भगवान गौतम बुद्धांनी जो संदेश दिला तो करुणा, प्रेम, शांती, अहिंसा संदेश दिला हे खरं आहे. त्यांनी स्वतः घोर साधना केली, तपश्चर्या केली, हे सत्य आहे. परंतु त्यांनी व्यवहारवाद बघितला, व्यवहारवाद पाहिला आणि
आपल्या शिष्यांना स्वतः जेवढी आपण घोर तपश्चर्या केली, स्वतः जेवढे काटेकोर नियमांचं पालन केलं तेवढं त्यांनी करावं असा मात्र आदेश दिला नाही. त्यांनी थोडी लवचिकता ठेवली. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या ध्येयधोरणामध्ये थोडी लवचिकता ठेवली, थोडी मोकळीक दिली, शिष्यांना थोडी मोकळीक दिली की त्यांनीही शाकाहाराचा संदेश दिला, अहिंसेचा संदेश दिला, हिंसा करू नये हेच सांगितलेलं आहे भगवान गौतम बुद्धांनी. परंतु हे करतानाच त्यांनी ताटामध्ये समोर येईल ते कृतज्ञतापूर्वक समाधानपूर्वक खावं, ते जेवण ग्रहण करावं, ते भोजन ग्रहण करावं. अमुक परिस्थितीत गेल्यावर तिथे तुम्हाला आपल्याला हवं असं कसं मिळेल? मग तुम्हाला त्या त्या प्राप्त परिस्थितीनुसार वागावं लागेल, आचरण करावं लागेल असं त्यांनी त्यांच्या शिष्यांना अनुयायांना सांगितलं की अमुक एक असा आग्रह करून चालणार नाही, तर आपला धर्मविचार किंवा समोरच्याला मान्य होणार नाही. त्या त्या काळानुरूप परिस्थितीनुरूप आपल्याला मार्गक्रमण हे करावं लागेल आणि त्यामुळे आसक्ती आणि अहंकार याचा नाश होईल. आसक्ती आणि अहंकार याचा नाश होईल. त्यामुळे स्वतः त्यांनी एवढी कठोर तपश्चर्या केली, साधना केली, तरी शिष्यांना मात्र त्यांनी थोडी मोकळीक दिली की त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या काळानुरूप तुम्ही निर्णय घ्या आणि मूळ विचार जो आपला आहे करुणा, शांती, प्रेम, दया, तो विचार समाजाला द्या. परंतु भगवान महावीरांनी मात्र जसं स्वतः ते आयुष्य जगले, स्वतः ते दिगंबर होते आणि त्यांच्यातला नंतर एक पंथ श्वेतांबर झाला, पण तसेच नियम त्यांनी शिष्यांना घालून दिले, अनुयायांना घालून दिले की तडजोड करायची नाही. जे आपण स्वीकारलेलं आहे तेच करायचं आहे. जे भोजन आपलं ठरलेलं आहे तेच भोजन केलं पाहिजे. काय भोजन करायचं आहे, किती करायचं आहे, कुठे करायचं आहे, कोणत्या घरी करायचं आहे, कोणत्या घरून करायचं आहे, घरी तर कोणाच्या जायचं नाही आहे, पण कुठून भोजन येणार आहे तेही त्यांचं ठरलेलं असणार आहे. आणि किती खायचं आहे, ते कशामध्ये ताटामध्ये घ्यायचं नाही आहे, तेही सगळं ठरलेलं आहे. तेही ते ठरवलेलं होतं आणि पदार्थही ठरलेले होते. सगळं शाकाहारी, मांसाहार कुठेही चालणार नाही. सगळे नियम त्यांचे काटेकोर. तसं त्यामुळे जगभर तो प्रसार फारसा होऊ शकला नाही. याची कारण जर मीमांसा केली आपण तर त्या त्या उदाहरण त्या त्या देशात गेल्यानंतर त्या त्या देशातलं राहणीमान, तिथली परिस्थिती, तिथले नियम, तिथला आहार विहार, तिथलं विज्ञान हे सगळं वेगळं असणार आहे. मग त्याच्याशी तुम्हाला समरस व्हावं लागेल. तुमचा विचार तिथं रुजवायचा असेल तर तुम्हाला त्या त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. परंतु भगवान महावीरांनी याला मनाई केली. याला त्यांनी मनाई केली की तुम्ही कशालाही बळी पडायचं नाही आहे, तुम्ही आपल्या ध्येयधोरणांवर ठाम राहायचं आहे असं त्यांनी त्यांच्या शिष्यांना बजावलं. त्यामुळे हे जो स्वीकारेल आपले नियम, आपल्या अटी, आपली जी आचारसंहिता आहे किंवा आपला जो आदर्शवाद आहे, हा जशाच्या तसा जो स्वीकारेल तोच आपला अनुयायी होईल. ह्यात कुठे तडजोड असणार नाही, यात लवचिकता असणार नाही. तसोबरी यामध्ये कुठेही कणभर देखील ह्यामध्ये फरक दिसणार नाही. तोच आपला असेल. ह्या उलट भगवान गौतम बुद्धांचं झालं की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शाकाहारच करायचं आहे, पण तरी त्या त्या परिस्थितीत तुमच्या ताटामध्ये कुठे जर मांसाहार आला तर तो तुम्ही ग्रहण करायचा आहे. तिथे तुम्ही
शाकाहाराचा आग्रह करायचा नाही. पण जाणून बुजून हत्या करून तुम्ही मांसाहार करायचा नाही. जाणून बुजून तुम्ही मांसाहार करायचा नाही, हत्या करायची नाही. परंतु तुमच्या ताटामध्ये जर मांसाहार आला तर तुम्ही तो ग्रहण करायचा आहे, कारण समोरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी. मग तिथला आहार, त्या जागेचा, त्या देशातला विहार, तिथलं राहणीमान, हे सगळ्याशी समरस व्हायचं आहे आणि आपला विचार तिथे रुजवायचा आहे. त्यामुळे बौद्ध धर्माचा विचार, भगवान गौतम बुद्धांचा विचार हा जगभर पसरला, त्याचा जगभर प्रचार झाला आणि अनुयायी हे जगभर पसरले. आणि या उलट भगवान महावीरांनी नियमामध्ये कुठे बदल केले नसल्यामुळे, एक म्हणजे श्वेतांबर, म्हणजे तुम्ही श्वेत कपडे घातले पाहिजेत, श्वेत वस्त्र परिधान केलं पाहिजे, असंच तो अनुयायी असेल. त्यामुळे जे मुनी आहेत, जैन मुनी आहेत, ते दोन प्रकारचे असतात. एक तर दिगंबर, अतिशय कठोर तपश्चर्या त्यांची, त्यांना वंदन आहे. आणि श्वेतांबर, त्यांचीही कठोर साधना आहे, फक्त ते श्वेत वस्त्र घालतात एवढंच. केसही ते हातानेच कापतात, हातानेच काढतात, दाढी हातानेच काढतात, हातानेच करतात म्हणजे ब्लेड वगैरे पातेली नव्हे. एवढे कठोर पाणी पिताना त्यांचे नियम आहेत. मग तोच आपला अनुयायी असेल. त्यामुळे जैन मुनी जे आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर पंथाचे, ते असेच एक कठोर तपश्चर्या अजूनही करतायत. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्य जो असतो तो पटकन स्वीकारत नाही, त्याचं मन पटकन राजी होत नाही. आणि म्हणूनच जैन धर्माला प्रसार व्हायला आज लोकसंख्येच्या तुलनेत आपण जर विचार केला तर मर्यादा आली. त्यामुळे आज जैन धर्माची लोकसंख्या जी आहे ती साधारणपणे 45 ते 50 लाखाच्या घरात आहे. आणि बौद्ध धर्मीयांची जी लोकसंख्या आहे ती 50 ते 55 कोटीच्या घरात आहे. मंडळी, परंतु हे दोन्हीही जे मार्ग, दोघांनी सांगितलेले मार्ग आहेत, ते शांती, प्रेम, दया, करुणा, बंधुभाव याचेच आहेत. अहिंसेचा त्यांनी दोघांनीही अहिंसेचा मार्ग दाखवलेला आहे, दिलेला आहे. दोघांचाही मार्ग हा मानवाच्या अंतिम कल्याणाचा आहे, शांती, प्रेम आणि दयेचा आहे, मैत्र भावनेचा आहे. दोघांनी आम्हाला प्रेमाचा संदेश दिलेला आहे. हा संदेश आज खरं तर जगभर आचरणात आणण्याची गरज आहे, संख्येवर काहीही नाही. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर द्यावा. धन्यवाद. जय हिंद.